हाय एव्हरीवन, गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. आवाज येतोय सर्वांना? गुड इव्हनिंग मॅम. गुड इव्हनिंग मॅम. गुड इव्हनिंग मॅम. इव्हनिंग ऑल ऑफ यू. येतोय सर्वांना? गुड इव्हनिंग Good मॅम. evening. स्क्रीन नाही दिसत. कोणालाच नाही दिसत आहे? मॅम स्क्रीन नाही दिसत. बरं, स्क्रीन दिसत मॅम नाही. दिसते. हो मॅम दिसते. हो, एक मिनिट आहे. बाकीच्यांना दाखवते मी, ज्यांना दिसत नाही त्यांना. पेन गेला काही तर चेक करा. मॅम माझा पेन गेला. मॅम तो पेन कशाला दिला असतो? तो तुम्हाला योग्य कामासाठी दिलेला आहे. समजा एखादा आन्सर तुम्हाला दाखवायचंय किंवा एखादा प्रश्न तुम्हाला सांगायचा की मॅडम हा प्रश्न घ्या, तर तुम्ही तसा प्रश्न मॅम आम्हाला पेन का देतात? तुम्ही पेनचा योग्य वापर करतच नाही. तुम्ही त्याचा उपयोग नाही तर दुरुपयोग करताय. म्हणून तुमचा तो पेन काढून घ्यावा लागतो. नाही दिसत. आता दिसेल. ज्यांना नाही दिसत त्यांना 1 मिनिटात दिसेल. 1 मिनिट वेट करा. मी काहीतरी काम चालू दिसते. असतं. कितीतरी वेळा तुमचे मेसेज असतात. एवढे मेसेज पाठवता तुम्ही. हे जे कामाचे मेसेज आहेत किंवा लिंक आहे, ती लिंक शोधावी लागते. कुठे असेल बरं लिंक ही? त्याचं पाहावं लागतं. बरं पहा आता. आपण ज्या प्रश्नपत्रिका दिलेल्या होत्या त्या प्रश्नपत्रिकेचं स्पष्टीकरण आज आपण घेऊयात. सर्वनामिक झालेलं होतं आणि 10 अंकांपर्यंतच्या संख्यांचं वाचन आणि लेखन कशा प्रकारे करायचं, तर या 2 प्रश्नपत्रिका मी तुम्हाला पाठवल्या होत्या मागच्या रविवारी आणि त्याच्या अगोदरच्या रविवारी. तर या दोन्ही प्रश्नपत्रिकेचं स्पष्टीकरण आपण घेऊयात. शक्य झालं तर आज दोन्ही होईल किंवा एखादी होईल. मॅम ही प्रश्नपत्रिका ग्रुपवर नव्हती आली, मला दिसलीच नाही, त्यामुळे मी सोडवली नव्हती. मला नाही दिसली. मॅम मला कशी काय नाही दिसली? सर्वांना दिसली आणि तुलाच नाही दिसली का? एक मिनिट. मॅम मी सोडवली नाहीये. नाही सोडवली. ओके. गुड इव्हनिंग. मॅम मी पण सोडवली नाही. मॅम सर्वनामाची घ्या ना. हो, सर्वनामाचीच सर्वनामाची आहे. सोडवली. सर्वनामाचीच आहे. सर्वनामाचीच घ्यायची अगोदर. मॅम याच्यानंतर इंग्लिश सब्जेक्ट घ्या ना. हो, चालेल. आता तुम्हाला उद्याच एक प्रश्नपत्रिका दिली जाईल. गणिताची प्रश्नपत्रिका पाठवा. बरं, ही सर्व प्रश्न घ्यायचेत का? हो मॅम अवघड गेलेले प्रश्न घ्या. किती हे जणांना मॅम सर्व प्लस न घ्या म्हणजे आपला वेळ काय वाटेल. करायचं शिवेंद्रराजे? अवघड गेलेले प्रश्न घ्या. बरं. मॅम गणिताची प्रश्नपत्रिका पाठवा. बरं बरं, पाठवते. बरं, मला सांगा कोणते प्रश्न तुम्हाला कठीण गेलेत? जे प्रश्न कठीण गेलेत ते पहा. कठीण जाणारे प्रश्न क्रमांक टाका. 30वा. मॅम एकदा 14 प्रश्न घ्या. मॅम 2-3 प्रश्न आन्सर की मध्ये पण त्यांचे आन्सर चुकले. हो, आन्सर चुकीचे आहेत. ह्या घटक वाईज प्रश्नपत्रिका आहेत. मी तयार केलेल्या नसतात. प्रश्नसंचामधल्या आहेत. मी नाहीये तयार केलेल्या. तर त्यामुळे चुकीच्या असू शकतात. ओके. मुग्धाचे प्रश्न क्रमांक 12, 14, 16 आणि 25. ओके. बरं, आता हे प्रश्नपत्र आपण घेऊयात. ज्यांना जे जे कठीण वाटले ते प्रश्न पाठवा. मी लिहून घेते नंबर. कठीण जे गेले ते अगोदर घेऊयात. प्रश्न क्रमांक 12, 14, 21, 25, 13, 22, 24. आणखी कोणते होते? 16 आणि 25. 12, 21 पण आहे. पृथ्वीराजला एकच प्रश्न कठीण गेला का? ओके. श्वेताचा 24 नंबर आहे. 12, 1 नंबर शिवेंद्रराजेंचा आहे. बरं. त्यानंतर आहे 12, 24, 25, 21, 24. जवळजवळ तेच प्रश्न आहेत. 25 आणि क्रमांक 6चा पण एक आहे. बर. 12, 17, 25 आले ते. 12, 17, 25.
17 राहिला होता. बहुतेक 12वा प्रश्न कठीण दिसतोय. बऱ्याच जणांचा 12वा प्रश्न आहे. ओके, शिवेंद्रचा 11 नंबरचा सुद्धा आला. तर चला आता मी लिहून घेतले ते प्रश्न जे आता माझ्याकडे आहेत ते प्रश्न मी घेते. जर यामधूनही जर तुमचे राहिलेच काही प्रश्न तर ते घेऊयात पुन्हा. या प्रश्नानंतर ते होतील. आता यामध्ये पहिला प्रश्न आलेला होता शिवेंद्रचा. तर तो प्रश्न पाहूयात. खाली दिलेल्या वाक्यातील एकूण सर्वनामांची संख्या किती आहे? संख्या शोधायची आहे. आम्ही खेळात रमलो, पण त्याचे मन खेळात रमेना, म्हणून तो घरी परतला. आता नेमकं सर्वनाम म्हणजे काय? सर्वनाम कशाला म्हणायचं? एखाद्या नावाची पुनरावृत्ती नको असेल, तेच 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 नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला आपण सर्वनाम तिथे असे म्हणतात. सर्वनाम वापरतो किंवा नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला आपण सर्वनाम असं म्हणतो. आता ही झाली पहिली, दुसरी, तिसरी, चौथीला ही व्याख्या आहे. पण लक्षात ठेवायचं की पुन्हा 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 त्याच त्याच नामाची पुनरावृत्ती नको, म्हणून आपण सर्वनाम वापरतो. मग सर्वनाम तो, ती, ते, ह्या, ही, हे, जो, जी, जे, कोण, काय, स्वतः, मी, आपण, आम्ही या प्रकारचे हे सर्वनाम असतात. बरं, आता यामध्ये आम्ही हा शब्द सर्वनाम हा बोल पहिल्यापासून सर्वच रिपीट करणार आहात का? काय? सर्व क्वेश्चन नाही सर्व नाही होणार. सर्व होणार नाहीत. सोप्या सोप्या प्रश्नपत्रिका आहेत, सर्व होणार नाहीत. मॅम, हा बोल. माझ्याकडून चुकून एक पर्याय माझा 11वा प्रश्न 11वा एक नाहीये का मग कोणाचा आज? एक नाही. कोणाचाच नव्हता का? बर, एकचं काय आलं होतं उत्तर? एकचा क्रमांक सांगा मग. 2. व्हेरी गुड. एकचं 2. पर्याय क्रमांक 2. व्हेरी पर्याय गुड. क्रमांक 2. आम्ही, त्याचे आणि तो ही सर्वनामं आहेत 1 नंबर मध्ये. बरं, त्यानंतर आता माझ्याकडे मॅम, शेवटचा प्रश्न होता 6वा. 12 नंबरचा क्वेश्चन नाही घ्यायचा, तो चुकून झाला आहे. ओके, झालाय. बरं, घेऊया. ज्यांचं आहे त्यांच्यासाठी घेऊया, ज्यांना नकोय त्यांनी नका पाहू. एखाद्या व्यक्तीबद्दल पर्यायातील कोणते सर्वनाम वापरेल? तू, कोण, तुम्ही आणि आपण. आपण आदराने बोलतो. मग आदराने बोलताना आपण काय म्हणतो पहा? तुम्ही. बरोबर? तुम्ही. आपण काय अनोळखी माणसाला लगेच तू नाही म्हणत. आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तीला किंवा आपण आदराने जर एखाद्याला बोलतोय तर तुम्ही. पाहता पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 12 एक होता आलेला, 11 पण होता. तर मॅम, 12 नंबरचा क्वेश्चन झाला होता, तो नाही घ्यायचा. ओके ओके, 12 नंबरचा नाहीये का? बर, 11चा आहे ना? 11 नंबर होता ना शिवेंद्र? माझा 12. ओके, 11 नंबरचा पाहता. माझा 12 नंबरचा आहे. ओके, ती माझी पत्नी, दोघी जणी मिळून शिवणकाम व्यवसाय करतात. या वाक्यातील सर्वनामांची संख्या किती? ती आहे, त्यानंतर माझी एक होईल, ती एक होईल, दोघी जणी मिळून शिवणकाम करतात. ती आणि माझी. तर दोघी जणी नामाऐवजी वापरलेला आहे शब्द, पण दोघी जणी हा थोडासा कन्फ्युजच आहे, घ्यायचा की नाही. इथे दोघी जणी. हा बोला. प्रश्न घ्या. हा, म्हणजे एक्झॅक्ट जर आहे ती आणि माझी ही तर सर्वनाम आहेतच, पण त्या दोघींसाठी हा शब्द वापरलेला आहे, दोघी जणी. म्हणून दोघी जणी सुद्धा घ्यावा लागेल इथे. आता वाक्यानुसार हे सर्वनाम इथे घ्यावा लागेल, दोघी जणी. म्हणजे इथे पर्याय क्रमांक घ्यावा लागेल. 1 मिनिट थांबा, तिथे दोघी जणी असं तर नाही होणार. नाही होणार, सॉरी. ती आणि माझीच कन्फर्म, दोघी जणी कुठेच नाही होऊ शकत. पाहिलं वाक्य करून नाही होऊ शकत. म्हणजे पर्याय क्रमांक 4 एकदा आन्सर केला पण चेक करा, पर्याय क्रमांक 4च आहे का? हो. शिवेंद्र, पर्याय क्रमांक 4च होता का? एकदा चेक करा. 12वा प्रश्न होता. आता बऱ्याच जणांचा 12वा प्रश्न होता. मग एखाद्याला सुटला असेल, पण ज्यांना समजला नाही त्यांनी काय झालं? 12वा प्रश्न कोणाचा होता? ओके,
खालील वाक्यातील सर्वनामांची एकूण संख्या किती? झालं होतं माझं नाही. ओके ओके हा. तुला किती मुलं आहेत? मी विचारलं. ती घरी गेली कोणास ठाऊक. बर आता कोणकोणती सर्वनाम आहेत मग यामध्ये? तुला तुला आहे, तुला ती तुला आहे, हा ती, हा आणखी कोणतं म्हणावं लागेल? हा कोण हे सुद्धा सर्वनाम आहे. मग कोणसाठी कोणास हे शब्द आलेला आहे म्हणून कोणास म्हणजे अशी 4 सर्वनाम इथे आलेली आहेत. कोणास हे सुद्धा सर्वनाम आहे. हो पर्याय क्रमांक 1 बरोबर होता. 13वा आहे का कुणाचा? 13 नाही पण 14 हा आहे 13 पण आहे आणि 14 पण आहे. आता 13वा प्रश्न खाली दिलेल्या शब्दसमूहात एकूण किती सर्वनामे आहेत? चला मोजूयात आपण. विचारतो तो, तू, तुम्हाला, जा, जेव्हा, झोप हा, आम्ही, तुमची, आमचा आणि सहस्त्र. बर आता यामध्ये तू हे सर्वनाम आहे. त्यानंतर आम्ही हे सुद्धा सर्वनाम आहे. त्यानंतर आमचा, तुमची हे सुद्धा सर्वनाम आहे. तो सुद्धा आहे. तो, तू, जा नाही वर. हा पण होतो. हा काय झालं? 1 2 3 4 5 6 आणखी विचारलं तुम्हाला हे एक होईल तुम्हाला पण होतं. मॅम तुम्हाला हो मॅम स्क्रीन बरं ज्यांना स्क्रीन नाही दिसत आहे त्यांच्यासाठी पुन्हा एकदा स्क्रीन शेअर करते. पुन्हा स्क्रीन शेअर करून सुद्धा जर स्क्रीन नाही दिसलं तरी जॉईन करा. पर्याय क्रमांक 7 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं. ओके 13चं 3 नंबर 7 आहे पर्याय क्रमांक 3 मध्ये. 14वा सुद्धा आला होता. प्रश्न क्रमांक 14 पहा. खालील वाक्यामध्ये एकूण किती सर्वनामे आलेली आहेत? आता 14चं ती त्याला म्हणाली मी तुला त्या घराजवळून येताना पाहिले म्हणून आम्ही थांबलो. ती त्याला मी तुला आणि त्या ही सर्वनाम आहेत. या व्यतिरिक्त आहे का? आम्ही 1 2 3 4 5 आणि एक 6 आहे. येताना म्हणून आम्ही थांबलो. त्याला मी तुला त्या बरं आन्सर केला चुकीचं असेल. हे चाललं होतं मला पण प्रश्न की चुकीचं आहे चुकीचं आहे म्हणजे इथे पर्याय कोणता आला होता पहा. आता आन्सर केला मलाच 1 मिनिट चेक करावं लागेल. आन्सर केला 5 म्हटलं होतं पण 5 नाहीयेत. 1 2 3 4 5 आणि एक 6 आहेत. 6 म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असायला होतं कारण ही सर्व सर्वनामं आहेत. 15वा होता का कोणाचा? 15 नव्हता पण 16 एक आहे पहा. 16वा प्रश्न पाहूयात. 15 कोणाचाच नाही दिसला. या व्यतिरिक्त जर आणखी कोणाचे काही प्रश्न असतील तर ते शेवटी घेण्यात येतील. अगोदर जे माझ्याकडे आलेले आहेत ते मी घेते. मी ते पाकिट तसेच श्यामला परत देऊन म्हणाले हे पैसे तुझ्या आईच्या दवाखान्यासाठी वापर. या वाक्यात एकूण किती सर्वनामे आलेली आहेत? यामध्ये आता सर्वनाम आपण शोधूयात. मी आहे आणि हे एक आहे. मी ते पाकिट ते पण होतं. बरं हे पैसे तुझ्या आईच्या तुझ्या हे सुद्धा सर्वनाम आहे. म्हणजे सर्वनाम किती झाली? 1 2 3 4 4 सर्वनाम आहेत आणि 4 आहे पर्याय क्रमांक 1 मध्ये. आता इथे माझ्या समोर आन्सर की आहे. आन्सर कीला पर्याय किती दिलाय पहा. आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 पण ऑप्शन नंबर 2 हे चुकीचं आहे. 4 होणार आहे. बोला मुग्धाचं काय म्हणणं आहे? आन्सर केला 14 ऑप्शन नंबर 1 आहे. हो 16 चुकलंच ऑप्शन नाही. नंबर 2 आहे त्यामुळे माझं चुकलेलं. हो चुकलेलं पण हे बरोबर आहे. पर्याय 1 बरोबर हवा
इथे आन्सर केला बरेच माझं उदाहरणं बरोबर आहे खूप आहेत. मॅडम. हो, हे करा. पर्याय एकच करा. हे काय होतं की अशी शासनमान्य प्रश्नपत्रिका नाहीयेत किंवा ज्या बालभारतीच्या असतात किंवा पुस्तकांमध्ये बालभारतीची जी पुस्तकं असतात तर ते एकदम 100% बरोबर असतात. बालभारतीचे असतील किंवा नवनीत प्रकाशनामध्ये सुद्धा चुका खूप कमी आहेत. म्हणूनच आपण नवनीत प्रकाशनामध्ये जे जे गाईड आहेत नवनीत प्रकाशनाचे नवोदय असतील किंवा स्कॉलरशिप आहे तर तेच आपण वापरतो. अशी इतर जी प्रकाशन आहेत ना त्यामध्ये खूप साऱ्या प्रिंट मिस्टेक, आन्सर की मध्ये चुका असतात. त्या विद्याभारतीमध्ये तर एवढ्या चुका असतात. विद्याभारतीला चुका असतात, अक्षरगंगाला असतात. पण सरावासाठी हे प्रश्न महत्वाचे असतात. इथे थोडीशी काठिण्य पातळी जास्त दिलेली असते आणि आपल्याला थोडेसे काठिण्य पातळी जास्त असणारेच प्रश्न असावे लागतात. जर आपण सुरुवातीपासूनच फक्त सोपं 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 पाहत गेलो तर ऐनवेळी परीक्षेला थोडेसे कठीण प्रश्न येतात आणि कठीण प्रश्न आल्यानंतर तुम्ही म्हणता अरे आम्हाला असं झालंच नव्हतं. आम्हाला तर खूप प्रश्न सोपे होते ना आम्हाला आउट ऑफ मार्क मिळायचे. पण ते आउट ऑफ मार्क्स मिळणं हे चुकीचं आहे. आत्ता जर आउट ऑफ मार्क मिळताय तुम्हाला जर सोप्या प्रश्नपत्रिका आहेत तर थोडंसं काठिण्य पातळी जास्त आहे आपल्या प्रश्नपत्रिकेंची असू द्या. तुम्हाला मार्क जिथे 10 पडायचं तिथे 4च पडतील. पडू द्या काही हरकत नाही. पण हे मार्क्स तुमचे नंतरचे मार्क्स वाढवून देणारे आहेत. काठिण्य पातळी जर जास्त घेतोय आपण तर एक समज येते की थोडीशी कठीण असतात हे प्रश्न आपण जास्त पाहायला हवेत. ओके चला पाहूयात पुढचा प्रश्न. साईराजचं काही म्हणणं आहे का साईराज? बोला. मॅम तो 13वा का 14व्या प्रश्नात आहे ना जो हे सर्वनाम आहे. हो आहे ना मग. कुठे आहे जो? जो जी जे असतात ना सर्वनाम आहेत ही. मॅम तुम्ही घेतलं नव्हतं. कितवा प्रश्न होता तो? हा जो नाहीये तो जा 13वा. आहे जा आहे जा नाही होत सर्वनाम. जा हे क्रियापद आहे जो नाहीये तो. जा आहे तो क्रियापद. हे क्रियापद आहे. जा हे क्रियापद होतं. जेव्हा पण नाही होत. हो ठीक आहे समजलं. हो जो नव्हता तो जा होता आणि जा हे क्रियापद आहे. जाते जाईल जा ही क्रियापद आहेत. बरं आता 17वा प्रश्न आहे हा आहे 17वा पण आहे. बरं इथे सर्वनाम नसलेला पर्याय आपल्याला शोधायचा आहे. मी मला माझे हे सर्व सर्वनाम आहेत पण म्हणून हे सर्वनाम नाही म्हणजे 17चं 3 हवं होतं. 18वा आहे का? 18 नव्हता. 18 आता 16 17च्या नंतर होता प्रश्न थेट 22 21 22 24 आणि 25. 21 नंबरचा एक होता. वाक्यातील सर्वनामांची संख्या ही नामापेक्षा कितीने कमी किंवा जास्त आहे. आता इथे सर्वनामं शोधावी लागतील आणि नाम सुद्धा शोधावं लागेल. आता अगोदर आपण सर्वनामं पाहूयात. स्कूटर बाजूला लावून तो तिला म्हणाला आपण जेवण करूयात. यामध्ये सर्वनामं काय आली? तो आला, तिला पण आहे, आपण आहे. अशी सर्वनामांची संख्या झाली 3. आता नामांची संख्या पाहूयात. स्कूटर स्कूटर हे एकच नाम आहे. बरं पहा आता सर्वनामांची अगोदर संख्या म्हटले म्हणून 3 वजा 1. 3 वजा 1 म्हणजे 2 ने 2 ने काय आहेत सर्वनामं जास्त आहेत. मग 2 ने जास्त 2 ने जास्त पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. 1 ने जास्त नाही होणार कारण इतर इथे कुठलंच हे नाहीये नाम नाहीये. सर्वनामं 3 झालेली आहेत. इथे आन्सर केलं तर याचं चुकलेलं आहे. थांबा कितीने जास्त किंवा कमी आहेत. तर सर्वनामं जास्त आहेत आणि अगोदर तुलना केलेली सर्वनामांची म्हणून 2 ने जास्त हे बरोबर आहे. आणखी 22वा एक प्रश्न होता पहा प्रश्न क्रमांक 22. शाळेतून आम्ही धावत आलो तर ते रस्त्यावर पडले होते. आता इथे आपल्याला काय ओळखायचंय सर्वनामांची संख्या ही नामापेक्षा कितीने जास्त. शाळा हे नाम आहे. त्यानंतर रस्ता हे सुद्धा नाम आहे म्हणजे नाम झाली 2.
नामांची संख्या ही 2 आहे. तर सर्वनामांची संख्या पाहूयात. आम्ही हे सर्वनाम आहे आणि ते हे एक सर्वनाम आहे. पहा, नाम पण 2 आणि सर्वनाम सुद्धा 2 म्हणजे दोघंही समान आहेत. समान आहेत. नाम आणि सर्वनाम समान आहेत. 22चं 1 असायला हवं होतं. प्रश्न क्रमांक 23. मी उद्या शेतामध्ये गाईला पाहण्यासाठी त्याच्या संगे जातो. आता इथे नाम पाहूयात अगोदर. नामांची संख्या किती झाली? पहा, शेतामध्ये मधला शेत हे नाम आहे. गाईला मध्ये गाई हे नाम आहे. म्हणजे नाम ही इथं 2 झालेली आहे. तर मी हे सर्वनाम आहे आणि त्याच्या, तिच्या, आता हे त्याच्या संगे जोडून आलेले पण याला सर्वनामामध्ये घ्यावं लागतं. म्हणजे सर्वनाम सुद्धा 2. येथे सुद्धा पर्याय समान आहे असा येईल. 23 येईल 3. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 24. तो तिला म्हणाला, मी आणि राज सहलीला कोकणात जाणार आहे. आता इथे नाम शोधूयात. राज. मी आणि राज मधला फक्त राज. सहल हे सुद्धा नाम आहे. कोकण हे सुद्धा नाम आहे. म्हणजे इथे नाम झाले 3 आणि सर्वनाम पहा. तो हे सर्वनाम आहे. तिला पण सर्वनाम आहे. मी हे सर्वनाम आहे. इथे सुद्धा संख्या समानच होती की काय? हा, म्हणजे तो, तिला आणि मी ही 3 सर्वनामं झाली. नाम 3 आणि सर्वनाम 3 म्हणजे इथे सुद्धा संख्या समान आहे. 24 झालं पर्याय क्रमांक 1. 25वा प्रश्न पहा. कोल्हापूरहून तिला यायला उशीर झाल्यामुळे तो लवकर गेला. नामांची संख्या शोधूयात. प्रांजलचं काय डाऊट होतं का? प्रांजल एवढ्या प्रश्नानंतर घेते. पहा, कोल्हापूर हे नाम आहे. इथे नाम एकच आलेलं आहे. आता सर्वनाम पाहूयात. तिला आणि तो. तिला आणि तो अशी सर्वनामांची संख्या झाली 2. आता नाम 1 आणि सर्वनाम जास्त म्हणजे आता 1ने काय होईल? जास्त सर्वनामं आलेली आहेत. 1ने जास्त. पर्याय क्रमांक 3. 2 वजा 1, 1ने जास्त सर्वनामं आहेत. बरं, आता या प्रश्नांमध्ये पुन्हा काही डाऊट आहेत का कोणाला? आणि कोणाचे काही प्रश्न राहिले होते का? मॅम 19वा प्रश्न घ्या. 19 21वा क्वेश्चन जो आहे 21 नंबरचा, तर त्यात जेवण हे पण नाम आहे ना? जेवण आहे. मॅम जेवण राहिलं. थांबा आपण. हो, अगदी बरोबर आहे. जेवण राहिलं आपण घ्यायचं. हा, बरोबर आहे. जेवण सुद्धा नाम आहे. हा, बोला. जेवण पण नाम आहे. हो, बरोबर आहे. जेवण नाम आहे आणि हे जेवण राहिलं पण आपलं. त्याच्यामध्ये नाम आहे. जेवण आणि म्हणून स्कूटर. ऑप्शन नंबर 2 आहे. हो, ऑप्शन नंबर 2. जेवण पाहिलंच नाही. आणि सर्वनामांची संख्या 3 आहे. हो. आता सर्वनामं कोणती? तो, तिला आणि आपण ही झाली सर्वनामं आणि नाम झाले 2. म्हणजे 3 वजा 2 या प्रकारे आपल्याला करावं लागेल. 3 वजा 2 म्हणजे 1ने जास्त आहे सर्वनाम. पर्याय क्रमांक 2 येईल. आपला 3 आला होता. हे जेवण राहिलं माझ्याकडून. बरं, प्रश्न क्रमांक 15 होता कोणाचा तरी, तो घेऊयात. खालील वाक्यामध्ये एकूण किती सर्वनामं आलेली आहेत? मी त्याला म्हणालो, आपण स्वतः दोघे त्याच्यासोबत फिरायला जाऊ. यामध्ये मी हे सर्वनाम आहे, त्याला पण आहे, आपण आहे, स्वतः आहे आणि त्याच्या आहे. या व्यतिरिक्त आहे का कोणी? नाही. म्हणजे सर्वनामांची संख्या झाली 5. आणि आन्सर केला काही दिलेली होती का वेगळी? पर्याय क्रमांक 3च आहे आन्सर केला पण. काही वेगळं असं काही नव्हतं याच्यामध्ये. बरोबर आहेत की? बोला प्रांजल. प्रांजलचा माईक ऑन आहे.
बोला प्रांजल, माईक ऑन आहे तुझा. होता ओके, कोणता होता? 15वाच होता 15वाच. हा, आणखी एक 19 नंबरचं चाललं होतं कोणाचं तरी. 19 नंबरचा कोणाचा होता त्याने पहा. इथे सर्वनाम नसलेला पर्याय शोधायचा होता. कोण, कधी, कोणता आणि कसा. कधी हे सर्वनाम नाही. कधी आणि कोण असतं, पण कसा हे सुद्धा सर्वनामामध्ये येत नाही. कसा सुद्धा नसतो. कसा सुद्धा नसतो. योग्य कोण आणि कोणता, कोणास हे होऊ शकतं, पण कसा नाही होऊ शकत. पण असू द्या, आन्सर केला काय आपण चेक करूया. 100% कधी हे तर सर्वनाम नाही. मग कसा काय एखाद्या वाक्यातला अनुसरून काही आलं तर काही माहित नाही, पण कसा हे सुद्धा नको आहे सर्वनाम. पण कधी हे 100% सर्वनाम नाही. बरं, या व्यतिरिक्त आहेत का आणखी कोणाचे काही प्रश्न? या व्यतिरिक्त आहेत का प्रश्न? हो मॅम मला 24 24 झाला ना? नाही मॅम मला समजलं नाही बरं बरं, समजलं नाही. पहा, इथे काय शोधायचं आपल्याला? सर्वनामांच्या मॅम मला सर्वनामापैकी. 25वा प्रश्न समजला नाही बरं, पहा पुन्हा एकदा 24 आणि 25. पहा, तो अगो. तिला म्हणाला. आता ही सर्वनाम आहे, ज्यांना मी गोल केलं ते सर्वनाम आहे. तो हे सर्वनाम आहे. तिला पण सर्वनाम आहे. मी सर्वनाम आहे. बर, आता इथे सर्वनामांची संख्या झालेली 3. सर्वनाम बरोबर 3 झालेले आहेत. तर नामांची संख्या पहा. यामध्ये राज हे नाम आहे. कोकण हे नाम आहे आणि सहल हे सुद्धा नाम आहे. म्हणजे नाम पण 3 आणि सर्वनाम पण 3. याचा पर्याय क्रमांक 1 हे उत्तर योग्य आहे. दोन्ही संख्या समान आहेत. आणि 25 ज्यांना समजला नाही त्यांनी पुन्हा एकदाच पहा. कोल्हापूरहून तिला यायला उशीर झाल्यामुळे तो लवकर गेला. मग यामध्ये सर्वनाम कोणतं झालं? तिला हे सर्वनाम आहे. तो हे पण सर्वनाम आहे. म्हणजे सर्वनामांची संख्या इथे झाली 2. एक मिनिट हा. कधी या पेनला प्रॉब्लेम येतो. सर्वनामांची संख्या झाली 2. आता इथे नामाची संख्या कोल्हापूर हे नाम आहे. या व्यतिरिक्त आणखी कुठलंही प्रकारचं नाम मला दिसलं नाही. मग इथे चॅट बॉक्स बंद आहे हो, म्हणजे 1 ने काय झालं? सर्वनाम जास्त आहे. पर्याय क्रमांक 3 हा यासाठी योग्य पर्याय झाला. आता समजलंय का? मॅम हा, चॅट बोला. बॉक्स ओपन करा ना ओके, चॅट बॉक्स मी ओपन करते. बघ काय लिहिलंय चॅट बॉक्स मध्ये. ओके, 14/2 ग्रुपचा मॅम इस पर ऑनलाईन ग्रुपचा मेसेज पाठवण्याचा मेसेज पाठवण्याचं काय होतं? बऱ्याच वेळा ना मेसेजचा आहे ओपनच होत नाहीये. मॅम मला आम्हाला डाऊट मेसेज करता येत नाहीये हा, तुमचा मेसेजचं काय होतं? मॅम हा, बोला. ऑन करा ना प्रश्न पाठवलेले ना त्याच्यातले मला 2 प्रश्न समजले नाही कशातले? आवाज रिपीट होऊ लागला. मॅम आवाज दोनदा येतोय हा, काय झालंय? ऐका, कोणीतरी आहे ना माईक ऑन केलेला आहे आणि डबल हे केलेलं आहे पहा. एकाच घरामध्ये जर कोणी सुरू केलं तर आवाज रिपीट होतो. शेजारी शेजारी आहेत का कोणाचे माईक? मॅडम आम्हाला आवाज रिपीट होतोय हो, मला पण होतोय. हा, मॅम आवाज रिपीट होतोय हो, मलाही मॅम आवाज आम्हाला रिपीट आवाज होतोय. कोणीतरी मॅम आवाज रिपीट दोन शेजारी शेजारी जर मोबाईल ठेवले असतील तर रिपीट होतो बऱ्याच वेळा आवाज. आता नाही ना होत? आता नाही मॅम ओके. एकच लिंक जर एकाच घरामध्ये शेजारी शेजारी असेल तर होतं. मॅडम हा, बोला. काय
काल तुम्ही जे होमवर्कला सरासरीचे प्रश्न पाठवलेले ना त्याच्यातले मला 2 प्रश्न समजले नाहीत. काय मॅम प्रश्न आवाज होते? डबल होतोय. बरं, एक काम करा मग रिजॉईन करता का थांबायचं? ही थांबूत प्रश्नपत्रिका मॅम. राहिलीत. ही प्रश्नपत्रिका राहिलेली आहे आता. मॅम 2 मिनिटं जास्त झालेत. मॅम उद्या घेऊ. बरं चालेल. उद्या घ्यायचे का मग थांबायचं का गणिताचं घेऊयात मग? हो मॅम. आणि प्रश्नपत्रिका मी सोडवली नाही. प्रश्नपत्रिका काय पाठवा झाली ना. प्रश्नपत्रिका ही सोडवलेली नाही त्यांनी सोडवा मग आज. चालेल ना सर्वांना? हो मॅम. चालेल, हो थांबूया. मॅम. डबल पाठवा. ओके बाय. थांबूयात आपण उद्या घेऊयात. बाय मॅम. आम्हाला मेसेज करता येत नाही. चालू करा. काय वगैरे हो पाठवते. होमवर्क क्लास प्रश्नपत्रिका सोडवा. हीच प्रश्नपत्रिका पुन्हा रिपीट पाठवते. ओके बाय, गुड नाईट.